1 जानेवारी 2025 पासून देशभरात लागू होतील 7 नवे नियम। यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर बाबतीत मोठा बदल होणार आहे। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती संदर्भात देखील एक मोठा बदल असणार आहे। पोस्टाचं जर तुमचं खातं असेल तर त्यामध्ये देखील एक मोठा बदल होतोय। तसेच मित्रांनो SBI बँकेचे जर तुम्ही खातेदार असाल तर त्या संदर्भात देखील एक मोठी बातमी आली आहे। त्यानंतर तुम्ही वापरत असलेला जो मोबाईल आहे त्यामध्ये जे सिम कार्ड आहे म्हणजे जिओ सिम कार्ड असेल, एअरटेल सिम कार्ड असेल किंवा वोडाफोन सिम कार्ड असेल, याबाबत सुद्धा 1 जानेवारी 2025 पासून काही नियम लागणार आहेत। तसेच मित्रांनो तुम्ही कोणत्याही योजनेचे जर पैसे घेत असाल, जर तुम्ही शेतकरी असाल तर PM किसान योजनेचे पैसे घेत असाल किंवा नमो शेतकरीचा तुम्हाला हप्ता येत असेल, तसेच मित्रांनो तुमच्या घरामध्ये लाडकी बहीण योजनेचे जर पैसे येत असेल तर तुमच्यासाठी देखील नवीन नियम लागू होणार आहेत। मित्रांनो तुमच्या घरामध्ये जर सरकारी पेन्शन कोण घेत असेल तर त्यांच्यासाठी देखील काही नियम लागू होणार आहेत। जर तुम्ही गरीब कुटुंबातील जर असाल आणि तुम्ही जर रेशन कार्ड वापरत असाल तर रेशन कार्ड धारकांसाठी पण एक गुड न्यूज आली आहे। तसेच मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक बॅड न्यूज पण आहे। तसेच मित्रांनो बँकेतून कर्ज जर तुम्ही घेतले असेल किंवा कर्ज जर तुम्ही घेणार असाल तरी देखील तुमच्यासाठी एक मोठा धक्का असणार आहे। कर्ज तुम्हाला आता किती मिळणार आहे, वाढणार आहे किती, याबाबत सुद्धा नवीन अपडेट आलेलं आहे। अतिशय महत्त्वाचे नियम आहेत। 140 कोटी जनतेला सर्वात मोठी तातडीची सूचना असणार आहे। तर व्हिडिओमध्ये कोणते नियम बदलले जाणार आहेत, काय सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर येणाऱ्या नवीन वर्षात काय बदल होणार आहे, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। सर्व नियम कोणकोणते बदललेत सगळं व्यवस्थित सांगतो बघा। 1 जानेवारी पासून 7 नवे नियम लागू होणार। 140 कोटी जनतेला मोठा फटका बसणार आहे। गॅस आणि पेट्रोल डिझेलच्या बाबतीत अतिशय महत्त्वाची सूचना त्या ठिकाणी आली आहे। तर पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी देखील कडक नियम त्या ठिकाणी असणार आहे। तर त्याचबरोबर कर्ज घेतले असेल किंवा कर्ज घ्यायचा जर तुमचा विचार असेल तर 1 जानेवारी पासून कर्जाचे नियम बदलले आहेत। तर तसेच मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही बँकेतून सरकारी पेन्शन घेत असाल किंवा कोणत्याही योजनेचे जर तुम्ही पैसे घेत असाल, तसेच मित्रांनो तुम्ही रेशन कार्ड जर वापरत असाल, रेशन कार्ड असेल तुमच्याकडे, तरी देखील तुमच्यासाठी नियम महत्त्वाचे आहेत। तसेच कोणत्याही बँकेत तुमचे खाते असेल, मग ते HDFC असो, ICICI असो किंवा सरकारी बँक म्हणजे SBI असो, कोणत्याही बँकेत जर तुमचे खाते असेल तर बँका संदर्भात देखील काही नियम बदलले आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक बघा कोणते नियम लागू होणार आहेत, नवीन वर्षापासून कोणते नियम लागू होणार आहेत आणि सर्वसामान्य माणसावर याचा कोणता फटका बसणार आहे बघा। तर सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे सिम कार्डच्या संदर्भात। मित्रांनो तुम्ही मोबाईल वापरत असाल आणि तुमच्या जर मोबाईलमध्ये वोडाफोन, जिओ, एअरटेल कोणतेही सिम कार्ड असेल तर लक्ष देऊन बघा। व्हिडिओमध्ये माहिती अतिशय महत्त्वाची आहे बघा। 1 जानेवारी पासून बदल होतोय सिम कार्ड मध्ये, म्हणजे जी आता ट्राय जी खाजगी कंपनी आहे म्हणजे सिम कार्डला नियम लावणारी जी सरकारी जी संस्था आहे बघा, त्यांनी काय नियम काढलेत तर त्यांनी 4G आणि 5G यांची जी गुणवत्ता आहे तर त्यांच्या सुधार करण्याच्या बाबतीत काही बदल त्या ठिकाणी केले आहेत। तर या नवीन नियमामुळे जिओ सिम कार्ड, एअरटेल सिम कार्ड, वोडाफोन सिम कार्ड अशा कोणत्याही ज्या कंपन्या आहेत तर त्यांना हे नियम त्या ठिकाणी मानावं लागणार आहे बघा। जर तुमच्याकडे कोणतेही सिम कार्ड असेल तर लक्ष देऊन बघा कोणते नियम आता लागलेत बघा। म्हणजेच ज्या कंपन्या या नियमाचे आता उल्लंघन करतील त्यावर आता कडक कारवाई होणार आहे। आणि या नियमामध्ये आता अनेक बनावट लिंक, खोटे कॉल्स जे येत होते कंपनीचे ते विनाकारण त्रास येणारे कॉल्स तर ते आता येणार नाही आहेत। तसेच याच्यामध्ये असं होणार आहे की जे 4G आणि 5Gचा जो नेटचा स्पीड आहे तो नेटचा स्पीड, इंटरनेटचा जो स्पीड आहे तो आता वाढण्याविषयी सरकारने त्यांना एक कडक सूचना दिली आहे बघा। तुम्ही जो मोबाईल वापरता त्यामध्ये तुम्हाला अनेक जणांनी ऐकवलं असेल की फ्रॉड कॉल येतात, SMS कॉल येतात, ज्या लिंक्स असतात त्यावर क्लिक करू नका नाहीतर तुमचे बँक खाते रिकामं होईल, अशा वगैरे जे कॉल्स आहेत तर त्यांच्यावरती आता जी कारवाई होणार आहे, त्यांचे तुमचे कॉल येणार नाहीत, त्यांचे SMS तुम्हाला येणार नाही। तसेच मित्रांनो बघा लक्ष देऊन तुमच्यासाठी गॅसच्या संदर्भात, योजनांच्या संदर्भात, बँकांच्या संदर्भात कडक नियम आहेत। व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय बंद करू नका कारण अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। त्यामुळे जिओ, एअरटेल आणि वोडाफोन अशा सर्व कंपन्यांना हे नियम आता लागू होणार आहेत। जर तुमचा इंटरनेटचा स्पीड कमी असेल
तर तो इथून पुढे आता वाढणार आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जो व्हिडिओ बघत असताना जर अडकत असेल तर इथून पुढे अजिबात अडकणार नाही। इंटरनेटचा स्पीड आता वाढणार आहे। सोबतच काही लिंक्स येतात, खोट्या लिंक्स येतात, SMS द्वारे ज्याने फसवणूक होते त्या अशा फसव्या लिंक्स येतात, अशा लिंक्स फसवे SMS येतात ते पाठवण्यावर देखील आता बंदी आता येणार आहे। त्यातच गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर बघा, तुमच्या घरामध्ये जर गॅस सिलेंडर असेल तर लक्षपूर्वक बघा। जर गॅस सिलेंडर तुमच्याकडे पेट्रोल डिझेल जर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये घालत असाल त्यामध्ये पण नवीन नियम आहेत बघा। गॅस सिलेंडर, घरगुती गॅस सिलेंडर, पेट्रोल डिझेलच्या किमतीत या बाबतीत देखील एक मोठा बदल त्या ठिकाणी झालेला आहे। कोणता बदल झाला आहे लक्षपूर्वक बघा, व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे बघा। यामधील आता आपण पाहूया की जी प्रसिद्ध झाली, सर्व तुमच्या घरातील सर्वांनी याचे पैसे घेतले असणार, ते म्हणजे लाडकी बहीण योजना। या संदर्भात देखील मोठी अपडेट आलेली आहे बघा। त्याच्या संदर्भात कोणती अपडेट आलेली आहे बघा, आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात बघा मोठी अपडेट आहे। लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे 6वा हप्ता पुढच्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे। आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। विस्तार हा झाल्या तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता जो असेल ते येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे की सर्व हप्ते वेळेवर त्या ठिकाणी आता येणार आहेत। आता कुठलाही विलंब होणार नाही। 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी याचा लाभ मिळालेला आहे बघा। आता मंत्रिमंडळाचा 2 दिवसात विस्तार आहे। हा विस्तार झाल्या देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की आता तुम्हाला ज्या बहिणी वाट बघत आहेत त्यांना सांगितलंय की आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता म्हणजेच 2100 रुपये तुम्हाला लवकरच ही मंत्रिमंडळाची विस्तार झाला तर पुढील आठवड्यात देण्याची जास्त शक्यता आहे बघा। पुढची आनंदाची बातमी, तुमच्या घरामध्ये जर गॅस असेल तर गॅस सिलेंडरच्या बाबतीत पण नवीन नियम लागू होणार आहेत। लक्षपूर्वक व्हिडिओ बघत राहा, पुढील 5 मिनिटे व्हिडिओ बघा, सविस्तर सर्व माहिती तुम्हाला समजणार आहे बघा। आताची मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे। मीडिया रिपोर्टनुसार PM किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पैशाचा 19वा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये जारी केला जाण्याची शक्यता आहे। ही योजना लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करते। यामध्ये वार्षिक 6000 रुपये 3 समान हप्त्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केले जातात। परंतु येणाऱ्या 2025च्या नवीन वर्षाचे अर्थसंकल्प आहे त्यामध्ये तुम्हाला हा हप्ता वाढवून 9000 रुपये केला जाणार आहे बघा। सरकारला लक्षात आलंय की तुम्हाला 6000चा हप्ता पुरेनासा झालाय, त्यामुळे तुम्हाला आता 9000 रुपयाचा हप्ता येण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे बघा। तुमच्या घरामध्ये जर गॅस सिलेंडर वापरत असाल तर गॅस सिलेंडरच्या बाबतीत एक मोठा नियम आहे। तो नियमामध्ये काय बदल झाला बघा। आताची ही अपडेट गॅस सिलेंडरसाठी आहे बघा। ग्राहकांनो लक्ष द्या, गॅस सिलेंडर घरपोच डिलिव्हरीच्या नियमात आता बदल करण्यात आला आहे। गॅस सिलेंडरची चोरी आणि काळा बाजार रोखण्यासाठी व योग्य ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांनी 1 टाइम पासवर्ड नियम लागू केला आहे। राज्यातील बऱ्याच शहरातील गॅस ग्राहकांनी ऑनलाईन गॅस बुकिंग केल्यानंतर त्यांच्या रजिस्टर मोबाईलवर आलेला OTP देणं आता बंधनकारक केला आहे, अन्यथा तुम्हाला गॅस आता मिळणार नाही। हा OTP तुम्ही सांगितला तरच तुम्हाला गॅस मिळणार आहे बघा। नियम अजून काय आहेत, यामध्ये 4 ते 5 नियम कडक आलेले आहेत बघा। या नवीन प्रक्रियेनुसार गॅस सिलेंडर घरपोच मिळणे थोडे आता अवघड आणि किचकट होणार आहे बघा। कोणतं तुम्हाला बदल झालेला आहे बघा। आता तुम्हाला गॅस सिलेंडर मिळण्यासाठी तुमचा गॅस कंपनी सोबत लिंक असलेला मोबाईल नंबरवर आलेला OTP गॅस आणून देणाऱ्या कर्मचाऱ्याला आता दाखवावा लागणार आहे, तरच तुम्हाला हे गॅस मिळणार आहे बघा। तेव्हाच तुम्हाला हा गॅस सिलेंडर मिळणार आहे। तुम्ही ज्या मोबाईलवरून सिलेंडर बुक केले आहे तो मोबाईल धारक घरी नसेल तर घरच्यांची आता तारांबळ उडू नये म्हणून आधीच त्याचे नियोजन करावे आता लागणार आहे तुम्हाला। त्यासाठी तुम्हाला आधीच गॅस बुकिंग केल्याचा SMS, जो कोणता SMS आहे तो घरातील इतर सदस्यांना देखील पाठवावा लागणार आहे बघा। सगळ्यात मोठा अपडेट आहे की आता काळा बाजार रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचललेत। कोणते नियम आलेत बघा। सगळ्यात महत्त्वाचं, खाली महत्त्वाचे नियम आहेत, लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, कारण त्यामुळे ऐनवेळी काही अडचण निर्माण होणार नाही। महत्त्वाचे म्हणजे हा नियम आधी लागू होता, मात्र आता हा नियम बंधनकारक करण्यात आलेला आहे। इतके दिवस या नियमाची अंमलबजावणी होत नसल्यामुळे कुणीच OTP देत नव्हते। शिवाय गॅस सिलेंडर आणून देणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून देखील OTP मागितला जात नव्हता। परंतु आता मात्र गॅस सिलेंडर घेण्यासाठी OTP ग्राहकांना द्यावाच लागणार आहे। आता गॅस ग्राहकांसाठी दुसरी महत्त्वाची बातमी बघा। सगळ्यात महत्त्वाची, गॅस जर तुमच्या घरामध्ये असेल, जर तुम्ही स्वयंपाकासाठी गॅस वापरत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी पुढची काय बघा। घरगुती LPG ग्राहकांना आता गॅस सिलेंडरसाठी रेशनिंग प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे
बघा कोणती प्रक्रिया आहे बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे बघा। नव्या नियमानुसार LPG गॅस ग्राहकांना आता एका कनेक्शनवर एका वर्षात आता केवळ 15 गॅस सिलेंडर मिळणार आहेत। एका गॅस कनेक्शनवर आता 15 सिलेंडरपेक्षा जास्त सिलेंडर तुम्हाला दिले जाणार नाहीत। घरगुती LPG गॅस सिलेंडरसाठी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी कोटा निर्धारित केला आहे, त्यामुळे या कोट्यापेक्षा जास्त सिलेंडर आता तुम्हाला मिळणार नाहीत। कंपनीने लागू केलेल्या नव्या नियमानुसार घरगुती गॅस ग्राहकांना एका महिन्याचा देखील आता कोटा निश्चित करण्यात आला आहे। हा आता कोणताही ग्राहक एका महिन्यात 2 पेक्षा जास्त गॅस सिलेंडर घेऊ शकणार नाही। एका ग्राहकाला महिन्याला केवळ 2च गॅस सिलेंडर आता बुक करता येणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं, आता पहिला कसं होत होतं किती पण गॅस सिलेंडर घ्या, परंतु आता जे 2025 पासून नवीन नियम लागू केलेत त्यानुसार तुम्हाला आता फक्त महिन्याला 2, वर्षाला 15 एवढेच गॅस सिलेंडर आता तुम्हाला घेता येणार आहेत। बघा नियम कडक आहेत, महत्त्वाचे आहेत बघा। पूर्वी गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी म्हणजेच घेण्यासाठी कुठलीही मर्यादा नव्हती। पूर्वी अनुदानित कनेक्शन असलेल्या ग्राहकांना हवे तेव्हा आणि वर्षभरात लागतील तेवढे गॅस सिलेंडर मिळत होते। सरकारी तेल मार्केटिंग कंपन्यांकडून हा नियम लागू करण्याचे एक महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे। ते कारण म्हणजे घरगुती गॅस सिलेंडर हा कमर्शियल म्हणजे व्यावसायिक गॅस सिलेंडरपेक्षा स्वस्त असतो, त्यामुळे अनेकदा व्यावसायिक वापरासाठी घरगुती गॅस सिलेंडर वापरला जातो। त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापराच्या सिलेंडरच्या बुकिंगवर हे मर्यादा आणली आहे। सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्हाला माहित असेल, हॉटेलचे जे काय असेल ते कनेक्शन, गॅस कनेक्शनचे जे काय असेल ते तुम्हाला मिळतं तर ते महाग असतं, घरगुतीला स्वस्त असतं। परंतु काही जण काय करतात, घरातले गॅस नेऊन वापरतात, तर त्यावर आता मर्यादा आणली आहे बघा। त्यानंतर रेशन कार्डच्या बाबतीत एक महत्त्वाचा नियम आहे बघा। सोबतच रेशन कार्डच्या संदर्भात देखील एक मोठा निर्णय समोर आला आहे। पण तत्पूर्वी पोस्टात जर तुमचं खातं असेल तर पोस्टात जर तुमचं खातं असेल तरी देखील तुमच्यासाठी मोठे नियम लागू केले आहेत। आणि तुम्हाला PPF याच्या संदर्भात जर खातं असेल तर याविषयीचे नियम बदलले आहेत। त्याचबरोबर कुठल्या बँकेत जर तुम्ही कर्ज घेतला असेल तर कर्जासंबंधी देखील एक मोठा नियम बदलला आहे। कर्ज घेणाऱ्या किंवा घ्यायचं असेल, कर्ज आधी घेतलं असेल किंवा घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची एक बातमी असणार आहे। पेट्रोल डिझेल जर तुम्ही घेत असाल, पेट्रोल डिझेल तुमच्या गाड्यामध्ये कसं घेत असाल तर त्याच्या संदर्भात देखील एक महत्त्वाची बातमी आहे। सगळे नियम बदलले आहेत बघा। कोणकोणते नियम आहेत थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा। आता कर्ज घेण्यासाठी 2025 पासून तुम्हाला होम लोन असेल किंवा कोणतेही लोन असेल तर ते स्वस्त होणार आहे। तसेच SBI पेन्शन खातेधारकाला आता भारतातील कोणत्याही बँकेत जाऊन पेन्शन काढता येणार आहे। तसेच पेट्रोल डिझेल स्वस्त करणार असे पण मोदींनी आश्वासन दिले बघा। पेट्रोल डिझेल आता स्वस्त होण्याचे आश्वासन दिले। पोस्ट ऑफिसमध्ये महत्त्वाचा बदल होत आहे, ते म्हणजे आता तुम्हाला व्याजदर 1 ते 2% आता 2025 पासून वाढवून देणार आहे। ही होती महत्त्वाची माहिती। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन या न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद मित्रांनो।